नमस्कार, टेक्नोट्स चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन्सबद्दल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय असतात आणि कसे ते लिनियर इक्वेशन्सपासून वेगळे असतात ते आपण आता बघूया. जसं की इथं प्रश्न दिलेला आहे की क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे पॉलिनॉमियल्स आहेत यांना एकतर लिनियरमध्ये किंवा क्वाड्रॅटिकमध्ये तुम्हाला डिवाइड करायचे किंवा क्लासिफाय करायचे. सो पहिलं बघूया 5x + 9. 5x + 9. आता यामध्ये डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल तुम्हाला काय काढायचं शोधून? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री काय असते पॉलिनॉमियलची? की जो काही व्हेरिएबल असतो तुमच्या पॉलिनॉमियलमध्ये त्याचं रेज टू व्हॅल्यू मॅक्सिमम कोणती आहे तुम्हाला दिलेल्या इक्वेशनमध्ये किंवा पॉलिनॉमियलमध्ये, ती असते त्या पॉलिनॉमियलची डिग्री. जसं की इथे 5x + 9. तर एक्सच्या वर किंवा एक्स रेज टू काही नाही आहे म्हणजे काय असतो? 1 असतो, बरोबर आहे, 1 असतो. सो 5x + 9 या इक्वेशनमध्ये किंवा या पॉलिनॉमियलमध्ये एक्सच्या रेज टू व्हॅल्यू काय आहे? काही नाही आहे म्हणजे काय आहे? 1 आहे, राईट. सो डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 1. आणि जर तुमच्या दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल तर ते पॉलिनॉमियल काय असतं? लिनियर पॉलिनॉमियल असतं. त्यामुळे आता लिनियर पॉलिनॉमियलच्या लिस्टमध्ये सगळ्यात अगोदर आपण काय टाकणार आहोत? 5x + 9. आता नेक्स्ट बघूया x² + 3x - 5. x² + 3x - 5. आता या पॉलिनॉमियलची डिग्री काय असेल? बघा, या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबल काय आहे? एक्स व्हेरिएबलचं सगळ्यात मोठं रेज टू व्हॅल्यू कोणती आहे? 2, बरोबर आहे. एकतर ही 1 नाही आहे, यामध्ये हे बघून आपल्याला लगेच लक्षात येतं की हे एक लिनियर पॉलिनॉमियल नाही आहे. दुसरी गोष्ट हे 2 आहे म्हणजेच हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. तर x² + 3x - 5 हे आलं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पुढचं दिलेलं आहे 3x - 7. 3x - 7 या दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये x रेज टू 1 आहे. सो डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय आहे? 1. आणि 1 असल्यामुळे 3x - 7 पण काय आहे? लिनियर पॉलिनॉमियल आहे. नेक्स्ट पॉलिनॉमियल बघा काय आहे? 3x² - 5x. आता इथे सुद्धा तुम्ही बघा दिलेलं व्हेरिएबल आहे x आणि x रेज टू मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती आहे? 2, बरोबर आहे. आणि ही 2 आहे त्याचमुळे, कारण इथे 1 पण आहे पण मॅक्सिमम व्हॅल्यू मोठी व्हॅल्यू बघायची नेहमी, तर ती कोणती आहे? 2. आणि 2 असल्यामुळे हे काय झालं आपलं? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सो 3x² - 5x हे काय? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. शेवटचं बघा आता 5x². आता इथे बघा या दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबल माझा आहे x आणि मोठी व्हॅल्यू कोणती? एकच व्हॅल्यू आहे रेज टू व्हॅल्यू, राईट, आणि ती पण आहे 2. सो डायरेक्टली मी इथे लिहू शकते की 5x² हे माझं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. सो या प्रकारे आपण फक्त डिग्री ऑफ पॉलिनॉमियल शोधलं आणि त्यानुसार दिलेल्या या पॉलिनॉमियल्सला एक तर लिनियर पॉलिनॉमियल ज्यांची डिग्री 1 आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल ज्यांची डिग्री 2 आहे असं डिवाइड केलं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कोइफिशियंट्स काय असतो किंवा हा काय प्रकार आहे. तर जसं की इथं दिलेलं आहे, हा पहिलं इक्वेशन घेऊया आपण. x² + 3x - 5 हे तुम्हाला दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, बरोबर आहे. आता किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणूया आपण त्याला. तर आता या पॉलिनॉमियलमध्ये एक तर हे क्वाड्रॅटिक काय आहे? कारण एक्स व्हेरिएबलची मॅक्सिमम जी रेज टू व्हॅल्यू आहे किंवा जी डिग्री आहे या दिलेल्या पॉलिनॉमियलची ही किती आहे? 2 आहे. त्यामुळे हे पॉलिनॉमियल काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पण या अगोदर किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. पण आता यांनी काय सांगितलं? तुम्हाला शोधायचे कोइफिशियंट. कोइफिशियंट म्हणजे काय? तर जसे इथे सांगितले कोइफिशियंट ऑफ x² म्हणजेच x² सोबत कोणता नंबर जो मल्टिप्लिकेशनमध्ये तुमच्या पॉलिनॉमियलमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल इथे कसं दिले? काही नाही आहे म्हणजे काय? मी याला असं लिहू शकते याच इक्वेशनला 1 × x² + 3 × x - 5, बरोबर आहे. तर आता इथे बघा x² मल्टिप्लिकेशनमध्ये काय आहे? नंबर 1 आहे. सो हा झाला x²
कोइफिशियंट. एक्स सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये काय आहे 3 आहे. सो 3 हा काय आहे या एक्स व्हेरिएबलचा किंवा एक्स टर्मचा काय आहे कोइफिशियंट आहे. आणि हे -5 बघा, मायनस असेल तर तुम्ही साईन पण कन्सिडर करायची राईट. प्लस असेल तर कारण आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक वेळेस असं लिहितो का +1 नाही, आपण डायरेक्टली 1 लिहितो. पण -1 असल्यावर आपण -1 कन्सिडर करतो, मग मायनस साईन कन्सिडर करतो, बरोबर आहे. तसंच करायचं इथे शेवटचा मायनस साईनसुद्धा कन्सिडर करायची. तर जे शेवटचा पार्ट असतो जिथे कोणताही व्हेरिएबल नसतो त्याला म्हणतात कॉन्स्टंट टर्म्स. ठीक आहे. तर आता या लॉजिकने चला तर आता आपण कोइफिशियंट्स लिहूया. तर सगळ्यात अगोदर याला म्हणूया पहिलं इक्वेशन, याला म्हणूया आपलं दुसरं इक्वेशन आणि याला म्हणूया आपलं तिसरं इक्वेशन राईट. सो आता या पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअरचे कोइफिशियंट काय आहे, इथे काही नाही आहे म्हणजे काय धरलं आपण 1 राईट. सो एक्स कोइफिशियंट काय, एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट काय 1. नंतर इथे बघा सेकंडमध्ये एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट काय आहे 3 आहे राईट, कारण हे काय आहे 3 गुणिले एक्स स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअर सोबत हा +3 काय आहे आलेला आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे हा काय झाला नंबर त्याचा कोइफिशियंट झाला. त्यामुळे एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट काय झालं फॉर इक्वेशन नंबर 2 +3 किंवा 3 राईट. फॉर दी थर्ड इक्वेशन, आता थर्ड इक्वेशनमध्ये बघा एक्स स्क्वेअर सोबत कोणता नंबर आहे 5 आहे. सो 5 काय झाला हा त्याचा कोइफिशियंट झाला. सेम लॉजिक लावायचं आहे एक्सचं कोइफिशियंट घेण्यासाठी. बघा इथे एक्स सोबत कोणता नंबर आहे मल्टिप्लिकेशनमध्ये +3. सो मी 3 इथे लिहिला. या इक्वेशनमध्ये बघा -5 आहे राईट. सो आपलं जसं हे सांगितलं मी मायनस कन्सिडर करायचं. सो इथे -5 × x आहे, बरोबर आहे. सो हे -5 इथे कोइफिशियंट म्हणून येणार. आणि इथे बघा तिसऱ्या इक्वेशनमध्ये 0 आहे, तर इथे काय ना 0. सेम लास्ट आहे कॉन्स्टंट टर्म. आता उरलेल्या कॉन्स्टंट टर्म आपल्याला लिहायच्यात. कॉन्स्टंट टर्म ह्या अशा टर्म्स असतात ज्या कोणत्याही व्हेरिएबलसोबत, जसं आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असावं, त्याची डिग्री काय असावी 2 असावी. ठीक आहे. तर कोणत्याही व्हेरिएबलसोबत त्या टर्म नसतात, सिम्पल नंबर्स असतात. त्या नंबर्सला तुम्ही काय म्हणणार कॉन्स्टंट टर्म. तर त्याला कॉन्स्टंट टर्म का म्हणतात ते मी सांगते. फॉर एक्झाम्पल हे बघा, एक लिनियर पॉलिनॉमियल घेऊया x-1 आणि त्याला लिनियर इक्वेशन म्हणूया. लिनियर इक्वेशन कधी म्हणणार जेव्हा आपण त्याला = काहीतरी व्हॅल्यू देऊ. सो x-1 = 0 हे झालं माझं लिनियर इक्वेशन, बरोबर आहे. आता मला सांगा इथे समजा मी याला 2x करते. ओके, 2x - 1 = 0. आता इथे एक्सची व्हॅल्यू जशी जशी चेंज होईल राईट, तशी तशी या जागेवरची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे ज्या व्हॅल्यूमधनं मी -1 करणार आहे ते चेंज होत जाईल राईट. म्हणून आपण याला काय म्हणतो व्हेरिएबल, व्हॅरी होणारं, बदलत जाणारं राईट. प्रोग्रामिंगच्या लँग्वेजमध्ये व्हेरिएबल म्हणजे असं की जे व्हॅल्यू स्टोअर करून ठेवतं कोणती पण व्हॅल्यू. तसंच इथे गणितामध्ये काय धरायचं की ही जी टर्म आहे ही बदलत जाईल. कशी बदलत जाईल, जेव्हा मी ही एक्समधल्या व्हॅल्यूज एक एक चेंज करत जाईल. जसं की मी एक्सची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर काय होईल 2 - 1 = 0. जर मी एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली तर काय होईल 4 - 1 = 0. तर या जागेवरची व्हॅल्यू बदलत चालली आणि त्याचं कारण काय व्हेरिएबल. पण हे -1 बदलत चाललं आहे का, नाही. हा नंबर आहे, नंबर बदलणार आहे का, नाही, बरोबर आहे. जे नाही बदलत त्याला काय म्हणतात कॉन्स्टंट. त्यामुळे ह्या ज्या नंबर्सच्या टर्म्स असतात पॉलिनॉमियलमध्ये त्यांना नेहमी कॉन्स्टंट म्हटलं जातं. तर कॉन्स्टंट टर्म काय आहेत, आता पहिल्या इक्वेशनमध्ये बघा कॉन्स्टंट टर्म काय आहे -5, दुसऱ्या इक्वेशनमध्ये बघा 0 आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये काय आहे 0. ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस ना असं पूर्ण इक्वेशन लिहून पाठवत नाहीत. काय विचारलेलं असतं की 5x² हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि आता याचे कोइफिशियंट लिहा, x² लिहा, एक्सचे लिहा आणि कॉन्स्टंट टर्म लिहा. त्यावेळेस गडबडून जायचं नाही. त्यावेळेस कामी येतं आपलं स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा लक्षात ठेवायचा की त्यांनी एक दिलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे, ते कम्पेअर करायचं दिलेल्या इक्वेशनसोबत आणि त्याचे कोइफिशियंट पटापट लिहून टाकायचे. सगळ्यात सोपं. तर स्टँडर्ड फॉर्म काय आहे ax² + bx + c = 0. हा आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्यामध्ये a, b आणि c
हे असतात तुमचे नंबर्स, किंवा त्यांना तुम्ही कॉन्स्टंट म्हणू शकता. नंबर्स म्हणजे कॉन्स्टंट जे चेंज होत नाहीत, आताच आपण बोललो, बरोबर आहे. आणि ज्यामध्ये ए आणि बीला तुम्हाला काय म्हणायचं आहे, कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा ए आणि बीला म्हणा कोइफिशियंट. ए आणि बी काय आहेत तुमचे, कोइफिशियंट. जेव्हा एला म्हटलं जाईल तेव्हा ए कशाचा आहे कोइफिशियंट, एक्स स्क्वेअरचा, बी कशाचा आहे, एक्सचा, आणि उरलं काय आपलं सी. जसं आपण इथे बघितलं, उरलेला नंबर काय असतो, उरलेला नंबर किंवा जे काही टर्म उरलेली असेल त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट टर्म. सो सी काय आहे आपलं, कॉन्स्टंट टर्म. तर हे सिंपल लक्षात ठेवा, ए म्हणजे माझा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, बी म्हणजे माझा एक्सचा कोइफिशियंट, आणि सी काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. सो हे एक दिलेलं आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर जसं तुम्हाला आता इथे दिलं आहे 5x स्क्वेअर. आता तुम्हाला सांगितलं की बाबा याचे कोइफिशियंट्स लिहा, एक्स स्क्वेअरचे लिहा, एक्सचे लिहा आणि कॉन्स्टंट टर्म लिहा. तर कसं लिहिणार, तर या इक्वेशनला या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. आपलं काम सोपं होतं. कसं करणार, 5x स्क्वेअर ऑलरेडी दिलेला आहे, बरोबर आहे. आता पुढचं काहीच नाही आहे, म्हणजे मी काय करू शकते, बीची व्हॅल्यू, एक तर ए बी आणि सी हे नंबर्स असणार आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण, किंवा 0 पण. तर आता इथे काहीच नाही दिलं म्हणजे मी असं लिहू शकते की 0 × x + 0 = 0. आणि मग मला काय करायचं आहे, मला फक्त व्हॅल्यूज कम्पेअर करायचे आहेत की एच्या जागेवर काय 5, बीच्या जागेवर काय 0, सीच्या जागेवर काय 0. सो कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काय झाला 5, कोइफिशियंट ऑफ एक्स काय झाला 0, आणि कॉन्स्टंट माझी काय टर्म आहे 0. झालं, सोपं आहे. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की कोणती पण इक्वेशन दिलेलं आहे त्याला कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्मसोबत, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनसोबत, हे ax² + bx + c = 0, आणि मग ए आणि बी आणि सीच्या व्हॅल्यूज द्यायच्या. फक्त लक्षात ठेवायचं की मायनस साईन जिथे असेल, समजा या इक्वेशनला घेऊया, ठीक आहे. समजा या इक्वेशनला घेऊया, काय दिलेलं इक्वेशन 3x² - 5x + 0 = 0. ठीक आहे, असं आपण या इक्वेशनमध्ये फॉर्ममध्ये लिहिलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. तर बघायचं एच्या जागेवर काय आहे +3, बीच्या जागेवर काय आहे बघा, आता हे +b आहे. सो याला मी असं लिहू शकते 3x² + -5x + 0 = 0. सो आता बघा इथे बीच्या जागेवर काय आलं -5 आणि सी काय आलं 0. तर या प्रकारे तुमचे उत्तरं चुकणार नाही, तुम्हाला एकदम बरोबर कोइफिशियंट्स काढता येतील दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचे रूट्स कसे फाइंड आउट करायचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.